गाडी घेऊन तू पुढे जा, आम्ही येतो पायी पायी. ठीक आहे. काय म्हणा कुंडीबा? काय म्हणून बैल काढला विकायला तर भाव भेटत नाही आणि कसायला विकायला मन नाही होत. मग कसं करायचं? सावकार तर थांबायला तयार नाही ना. मग काय कसायला द्यायचा का बैल? काय करावं सुचत नाही आता. माई चहा. किशा बाहेर ये लवकर. आला हलकट. अगं हळू बोल, ऐकन तो. मी कोणाच्या बापाला भीत नाही. सगळं मीच बघते. ए माय तू बस, मी बघतो. आले का पैसे? पुढल्या बाजाराला देतो. बैल काढले ऐकायला, पण यावेळी भावच नाही भेटला. मी काय वेळा वाटलो का दिवस रात्र फेरा मारायला? 50,000 कर्ज आहे तुझ्यावर आणि व्याज वेगळे. देशील केव्हा? अरे बोल ना. दादा तो तुम्हाला तर माहितच आहे, यावर्षी आम्हाला पीक काही बरोबर झालं नाही. आमचे प्रयत्न सुरू आहे. मला फक्त पैसे पाहिजे, बाकी मला माहित नाही. आता डायरेक्ट सांगा तुम्ही पैसे केव्हा देता? हो थोडं हळू बोला. हो सावकार, थोडं हळू बोला, आजूबाजूचे लोक ऐकतात. चला आपण आतमध्ये बसून चहा घेऊ. या सावकार, आतमध्ये बोलू ना. नाही, आतमध्ये नाही येत. तुझं घर आणि वावर दोन्ही घाण आहे माझ्याकडे. एका हप्त्यात पैसे पाहिजे, नाही तर का झोपले नाहीत तुम्ही? पाणी देऊ का तुम्हाला? नको, झोप उडाली आहे डोळ्यामध्ये. काय करावं समजत नाही. अहो एवढा विचार का करता? झोपा आता. अहो एवढी चिंता करू नका, सगळं होईल बरोबर. काय बरोबर होईल? 2-3 वर्ष झाले बरोबर बरोबर म्हणतात. काय बरोबर झालं? काही महिन्यानं तुला पोर होईल. आपलं घर शेत सावकाराकडे घाण आहे, मग काय रस्त्यावर राहायचं का? माझ्यामुळे म्हातारपणी नानाला चिंता पडली आहे. मी सावकाराकडे जायलाच पाहिजे नव्हतं. मी सावकाराकडे जायलाच नव्हतं पाहिजे. काय करावं कळतच नाही. होईल सर्व बरोबर, तुम्ही चिंता नका करू.
देव आहे ना आपल्या पाठीशी. एक माहित आहे ना पैशाचं? अबे बोल ना, पैशाचं काय झालं? लवकर काढ पैसे. पैसे नाही भेटलं तर घरी यावं लागेल. अबे बोल ना. मग काय करू तात्या, सगळे रस्ते बंद झाले. सावकार रात्र दिवस डोक्यावर येऊन बसायला लागला. पैसे 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 कुठून आणू पैसे? जनारिकाला काढले तर भाव भेटत नाही, शेतात काही पिकत नाही, पिकलं तर त्यालाही भाव नाही. मला याशिवाय दुसरा रस्ता दिसला नाही. अरे काय म्हणून आत्महत्या करशील? दिला ना काम घे. थांब मी आलो. नाना 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 नाना.
आनंद लवकर झाला. काय झालं? आता कसं सांगू? किशा किशा? काय किशा? आत्महत्या करायला लागला. नाना उठ. अरे तू जर धीर सोडला तर कसं होईल? चल 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 नाना चल लवकर. काय करत होतास तू? काय करत होतास? आत्महत्या करत होतास काय? मग काय करू, मला नाही होत आहे सहन. म्हणून तू मरशील काय? आणि मेल्याने सगळे प्रश्न सुटणार आहेत काय? म्हणजे तू मेल्यानं तुला असं का वाटतं की सावकार त्याचे पैसे सोडून देईन? अरे आमचा नाही तर बायकोचा तरी विचार करायचास. आमचं काय, आम्ही म्हातारी कसंही जगू. पण तिचं काय? अरे कुंकवाच्या रूपात मस्तकार विरोध येते तुला. आणि तिच्या पोटात तुझा पोर आहे. अरे एवढीच हिंमत होती काय? तुझ्या बापानं अजून हिंमत नाही हारली आणि तू हिंमत सोडतो? सावकारामुळं काही सुचत नाहीये मला. मी काय करू तात्या? अरे सावकाराचा विचार करण्यापेक्षा आपल्या बायको पोरांचा विचार करायला पाहिजे. आमच्या नंतर तिचं कसं होईल? आम्ही किती दिवस राहू? आमच्या नंतर तिचं काय? मग ती रस्त्याने फिरणार काय? अरे त्या सावकाराची चिंता जास्त महत्वाची आहे की आपल्या बायको पोरांची? नाना हरलोय मी. अरे अशी हिम्मत हारू नकोस माझ्याकडे बघ. मी अजून हिम्मत हारलो नाहीये. आणि तू कसा का हिम्मत हारलास? अरे मेल्याने प्रश्न सुटत नाहीत, उलटे वाढतात. अरे तू आहे म्हणून आम्हाला हिम्मत आहे. तू जर नसला आमचं काय होईल? नाना रडू नका ना नाना, रडू नका ना नाना. अरे काय रडू नका, रडवण्याचं काम केलंयस तू आम्हाला. नाना रडू नका ना. ताता मला माफ कर, ताता मला माफ कर. मला माझी चूक कळली आहे, मी समजलोय आता.
तुम्ही मेला ना माझी भूक संपणार आहे की तुमच्या नशिबात येऊन मला त्रास होईल. नाना मी आता असं नाही करणार. नाना मला माफ करा. तात्या मला माफ. मी तुमचे सोडून त्या सावकाराचे विचार करायला लागलो होतो. मला माझी चूक कळली आहे नाना. मी आता असं करणार नाही. चिंता करू नका. चला चला घरी आता. आजचे कामं राहू द्या. उद्या बघू आता काय करायचं ते. आता घरीच जाऊ. काय रे कुठे चालले? सावकार तुझ्यामुळे आज हा आत्महत्या करत होता. अरे पैशासाठी किती मागे लागला होता तू? आता जाऊन पोलिसात कंप्लेंट करतो तुझी. थांब मग समजेल तुला कसं असते ते. आले तुम्ही? थांबा पाणी आणते. आत्महत्या करत होता कोण? तुझं पोरग. अरे देवा. अरे तू लढाई लढून जर हारला असता ना तर लोक काय बोलले. पण तू लढाई न लढता हारला. असं होणार. चुकलंय माझं. पुन्हा होणार नाही. आत्महत्या तुम्ही. अगं चुकलोय ग मी. आमचं कसं होईल याचा विचार केला तुम्ही? पारू 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 अगं चुकलोय ग मी. कुणाचा विचार नाही. घाबरू नकोस. पुन्हा असं होणार नाही. माझ्या वर्षा जबाबदाऱ्या सोडून मी पडला. हा अनमोल जीव तर वाया जाऊ देणार नाही. मड गेलं ह्या सावकाराचं. भाड्या माझ्या पोरग गेलं असतं तर भरून गेलं असतं का? माय ऐकून तर घे. आता जीव द्यायचा का तुझ्या पैशासाठी? अरे माझा धनी हिम्मतवान आहे. पोराला सवय नाही रे. माझी हिंमत आली आहे. माझ्यात भरपूर हिंमत आली आहे. सावकार त्यात जसं जमेल ना तसे तुझे पैसे देईल. अरे बाबा पैसे दे नाही तर नको देऊ. ए तात्या पोलिसात नको जाऊ रे बाबा. पोलिसात नको जाऊ. हे सावकार तुझे पैसे मिळतील. आज नाही तर उद्या मिळतील. मी मानाने जगणारा माणूस आहे. पैसे बुडवणार नाही तुझे. तात्या असू द्या. पोलिसात जाऊ नका. आता याचे पैसे फेडील मी. काही नाही झालं तर शहरात जाईल. दुसरं काहीतरी काम करेल. शेतकऱ्याचं दुःख ते शेतकरी समजू शकतो. तर माझ्यामुळे तुमच्या कुणाच्याच डोळ्यात पाणी येणार नाही. तर चिंता करू नकोस. आहे मी.